नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आणि आठवड्यातनं 4 व्हिडिओज येत असतात. प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो आपल्या मनाशीच संबंधित आहे. रोजच्या आयुष्यामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या स्ट्रेसपासून ते मोठ्या स्ट्रेसपर्यंत आपण सगळेच जण जात असतो आणि त्या सगळ्यातनं जात असताना हा स्ट्रेस जो आहे तो दूर करताना आपल्या शरीराची आणि मनाची खूप दमणूक होत असते. तर ती दमणूक कमी व्हावी किंवा होऊ नये आणि आपल्याला सहजपणे त्या स्ट्रेसशी, ताणतणावाशी मुकाबला करता यावा, त्यातनं बाहेर पडता यावं, कमीत कमी त्रास त्याच्यातून व्हावा, तर या उद्देशाने आपण बोलत असतो वेगवेगळ्या विषयांवरती. आजचा जो आपला विषय आहे तो आपल्या भावनांबद्दल आहे. आपण आपल्या भावनांना किती प्रमाणात जबाबदार असतो आणि कसे असतो. नेहमी असं म्हटलं जातं की वी आर रिस्पॉन्सिबल फॉर आवर फिलिंग्स. आपण जे काही फील करतो प्रत्येक क्षणी, त्या प्रत्येक फिलिंगला आपण स्वतः जबाबदार असतो. बऱ्याचदा असं होतं की आपण परिस्थिती आणि समोरची माणसं ह्यांना जबाबदार धरत असतो की अमुक माणूस माझ्याशी अशा पद्धतीने वागला, त्याने माझा अपमान केला, त्याने माझा गैरफायदा घेतला, तो माझ्याशी अप्रामाणिक राहिला, त्याने माझा विश्वासघात केला किंवा त्याने मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. अशा बऱ्याच गोष्टी असतील की त्याने मला वाईट वागणूक दिली. तर इथे काय होतं की समोरचा माणूस माझ्याशी वाईट वागतोय किंवा तो मला त्रास देतोय आणि म्हणून मी दुःखी आहे आणि म्हणून माझी चिडचिड होते, म्हणून मला माझं कामात लक्ष लागत नाही किंवा म्हणून मग माझ्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि मग मी आनंदी कसं राहायचं, असं बऱ्याचदा बोललं जातं. तर इथे काय होतंय, आपण आपल्या आनंदाला जबाबदार स्वतः न ठरता दुसऱ्यांवरती ती जबाबदारी टाकतो आहोत की कोणीतरी माझ्याशी नीट वागलं किंवा सगळेच माझ्याशी नीट वागले तरच मी आनंदी आणि खुश राहू शकेन, चांगलं राहू शकेन. दुसरं उदाहरण, परिस्थिती. बऱ्याचदा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये परिस्थिती अशी जी असते ती आपल्या कंट्रोलच्या बाहेर असते. मग त्याच्यामध्ये आजारपणं असतील, तब्येतीच्या तक्रारी असतील किंवा काही अकस्मात काही घटना घडलेल्या असतील, दुर्दैवी घटना घडणं असेल, तर जिथे आपला पूर्णपणे कंट्रोल नसतो किंवा काही नैसर्गिक आपत्ती असतात, त्याच्यामध्ये आपली होरपळ होते, आपल्याला त्रास होतो, आपलं नुकसान होतं, आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्याच अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावरचं नुकसान असू शकतं. तर तिथे आपला कंट्रोल नसतो त्या परिस्थितीवरती किंवा ती परिस्थिती आपण अशी एकदम अचानक बदलू शकत नाही. तर मग तिथे बऱ्याचदा नशिबाला बोल लावले जातात की माझ्याच नशिबात हे सगळं काय आहे, समोरची माणसं तर इतकी छान व्यवस्थित राहत आहेत, त्यांच्या आयुष्यात कधीच काही घडत नाही, वाईट घडत नाही, माझ्याच आयुष्यात एवढं नेहमी वाईट घडतं आहे, तर दरवेळेला मीच कमनशिबी आहे किंवा माझ्या नशिबातच सुख लिहिलेलं नाही आहे किंवा वाईट घटना ह्या माझ्या नशिबात ठरलेल्याच आहेत आणि आता संकटांची मालिकाच चालू झाली आहे, एका मागोमाग एक दुर्दैवी घटना घडतच राहत आहेत आणि माझं दुःखच संपत नाही आहे, माझा त्रासच संपत नाही आहे, मी खूप विचारी आहे. अशा पद्धतीने एक ना अनेक नेगेटिव्ह लेबल्स आपण लावतो स्वतःला, आपल्या आयुष्याला, आपल्या नशिबाला, डेस्टिनीला. तर आणि ही लेबल्स आपण इतकी पक्की करतो ना की रोज त्याच गोष्टी म्हणून सतत स्वतःच्या मनाशी ती लेबल्स इतकी पक्की करतो आपण की त्याच्या पुढे आणि मागे काहीच नसतं, म्हणजे दिसतच नाही आपल्याला जग. फक्त तेवढीच एक चौकट बनून जाते आणि त्या चौकटीतच आपण जगायला लागतो, नेगेटिव्ह चौकटीमध्ये. तर इथे आपला मुद्दा जो चालला होता की आपण काय करतो, एकतर परिस्थितीला किंवा माणसांना जबाबदार धरतो आपल्या दुःखासाठी की असं घडतंय ना, मग मी आनंदी कसं राहणार, मग मी समाधानी कसं राहणार, मग माझी चिडचिड होणारच, मग मला राग येणारच किंवा मला वाईट वाटणारच किंवा मला त्रास होणारच. मग हे आपण इथे काय करतोय की परिस्थिती बदलत नाहीये, माणसं बदलत नाहीयेत आणि आपण त्यांच्या मागे फरफटत नेतोय स्वतःला. तिथे आपण एक गोष्ट विसरतो की ही परिस्थिती आणि माणसं आपल्याला जरी बदलता येत नसली तरी त्या परिस्थितीचा आणि त्या माणसांच्या वागण्याचा अर्थ जो आपण आत्ता सध्या लावतोय, जो स्वतःला आपण लावून घेतो आहोत, तो बदलणं हे निश्चितच 100% आपल्या हातात आहे. म्हणजे काय की जर कोणी माझ्याशी वाईट वागत असेल किंवा कोणी माझा विश्वासघात केला असेल आणि त्याच्यामुळे दुखावल्याची भावना ही माझी भावना आहे, मी त्याच्याबद्दल नेगेटिव्ह विचार करत राहत असेल तर त्याच्यामुळे मी दुखावलं जाणं किंवा मी अपमानित होणं, मी दुःखी राहणं हे ओघाने आलं. मग मला त्याच्यात काही बदल करता येतोय का, मी तटस्थपणे त्याला बघू शकेन का, त्या घटनेला, त्या परिस्थितीला, लोकांच्या वागण्याला
काय सांगू शकेन मी तटस्थपणे बघताना मी काय सांगू शकेन की हे असं अशा पद्धतीचं वागणं किंवा अशा पद्धतीची परिस्थिती ही आयुष्यामध्ये घडते आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हे घडत असतं. ते आपण बदलू शकत नाही. मग जे आपण बदलू शकत नाही त्याच्या मागे धावण्यामध्ये आपण आपली एनर्जी आणि वेळ घालवायचा का? जर मी तो घालवत असेल तर मला ते थांबवलं पाहिजे आणि आज मी त्या परिस्थितीचा, त्या माणसांच्या वागण्याचा अर्थ कसा बदलू शकेन ह्याचा विचार मला केला पाहिजे. की जर मी काहीतरी खूप नेगेटिव्ह अर्थ काढतेय की तो माणूस माझ्याशी असा असा वागला म्हणजे त्याला माझ्याबद्दल असं असं वाटतंय नेगेटिव्ह, किंवा त्याने या उद्देशाने हे केलं, आता त्याचा उद्देश हा त्याच्याकडे, पण आपण त्याच्यापासून जे तर्क लावायला लागतो ना ते असंख्य असतात आणि त्याला ना लिमिटच राहत नाही. म्हणजे दिवस रात्र आपण ते तर्कच लढवत राहतो की मग त्याला असं वाटत असेल, मग त्याने पूर्वी जे केलं होतं ते सुद्धा त्याच वाटण्यामुळे केलेलं आहे आणि मग भविष्यात सुद्धा तो तसंच करत राहणार आहे. ह्या कुठल्याही गोष्टीला लॉजिक नसतं, कारण आपण कोणाचंही माइंड रीड करू शकत नाही. नेगेटिव्ह थॉट्सचे जे प्रकार आपण बघितले, त्याचे जे 4 व्हिडिओज आपण या चॅनलवरती दिलेले आहेत, तर त्यातला एक प्रकार जो आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर माइंड रीडिंग हा प्रकार मी सांगितला होता की बऱ्याचदा आपण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय चाललेलं आहे ह्याचे नेगेटिव्ह तर्क लावतो आणि ते तर्क संपतच नाहीत. मग त्याला असं वाटलं असेल, तसं वाटलं असेल, हे वाढत 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 राहतं आणि मग ते आपण गृहीत धरायला लागतो. ते खरंच आहे असं मानून आपण दुःखी व्हायला लागतो आणि आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग हे माइंड रीडिंग थांबवण्यासाठी मुळात आपण कोणाचंही मन वाचू शकत नाही हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. आणि जो काही उद्देश त्या माणसाच्या वागण्याचा असेल तो त्याच्याकडे आहे. आता मला त्या वागण्याशी कसं डील करायचं आहे, कसं ते हाताळायचं आहे, किंवा सगळ्यात आधी त्याचा नेगेटिव्ह अर्थ कसा थांबवायचा आहे ह्याचा मला आधी विचार करावा लागेल. मग त्याच्यासाठी मला स्वतःला सांगावं लागेल की त्याचं व्यक्तिमत्व आहे, त्याची पर्सनॅलिटी आहे, त्याच्यानुसार तो वागणार. आता मला ते किती पर्सनली घ्यायचं आहे, किती स्वतःला लावून घ्यायचं आहे, हा चॉईस, हा कंट्रोल माझा आहे. त्याच्यामुळे मी त्याला एक विशिष्ट अंतरावरती ठेवेन. ते त्याचं वागणं आहे फक्त असं समजून त्याला कुठलाही स्वतःला त्याचा संदर्भ न जोडता किंवा स्वतःला त्याच्याशी अटॅच न करता मी त्या फक्त एक वागणं आहे आणि त्या माणसाचं वागणं कुणाचं कसंही असू शकतं, त्याच्यावरती आपला कंट्रोल नसतो, या वस्तुस्थितीला मी मान्य करेन. आणि आता मला माझ्या आयुष्यावर लक्ष द्यायचं आहे, मला त्या त्रासातून, त्या दुःखातून स्वतःला बाहेर काढायचं आहे. हे जेव्हा आपण सांगू तेव्हा आपण पहिली पायरी उचलतो त्या दुःखातून आणि त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी. इथे आपण जबाबदारी घेतली आहे स्वतःच्या भावनांची की माझी दुःखाची भावना, माझा त्रास, माझं वाईट वाटण्याची भावना ही माझी आहे. मी घटनांचा, परिस्थितीचा जो अर्थ काढला, जे मनामध्ये घोकत राहिले, त्याच्यामुळे हा होणारा त्रास, तो माझा त्रास, तो माझ्या विचारांमुळे आहे. त्यामुळे त्या विचारांना मी बदलणार आणि मी माझ्या भावनांना सकारात्मक, पॉझिटिव्ह करणार. किती मोठा कंट्रोल आपल्याकडे येतो, किती मोठी ताकद आपल्या मनाची वाढते या एका विचारामुळे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असे बरेच प्रसंग, कुठलीही घटना घ्या, कितीही दुर्दैवी, कितीही त्रासदायक असेल, तिथे पहिला विचार हा मनात आणा की माझ्या नकारात्मक विचारांमुळे मला झालेला हा त्रास आहे. माझ्या भावनेला मी स्वतः जबाबदार आहे. परिस्थिती आणि माणसं बदलण्याची वाट मी बघणार नाही. मी स्वतः पाऊल उचलणार आहे माझ्या स्वतःच्या चांगल्यासाठी किंवा वेलबिंगसाठी. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्वतःच्या भावनांची जबाबदारी घ्यायची आहे. त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत. व्हिडिओ शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.